एकदा त्याच्या नजरेत इंद्रपत्नी शची पडली. देवी शची अनुपम सौंदर्यवती होती. त्याने देवांना प्रश्न विचारला, जर इंद्रपद माझे आहे तर मी इंद्राच्या सर्व संपत्तीचा मालक आहे व त्यामुळेच शचीवरही माझा हक्क आहे. तेव्हा तिला माझ्याकडे येण्यास सांगा. आतापर्यंत तुम्ही तिला माझ्या स्वाधीन का बरे केले नाही? नहुषाचा हा अपमानास्पद निरोप मिळाल्यावर शचीच्या तळपायाची आग मस्तकात केली. तिने तसे करण्यास साफ नाकारले व घाबरून जाऊन तिने देवगुरु बृहस्पतींचा आश्रय घेतला. ती म्हणाली, मी एकपती पतिव्रता आहे. देवराज इंद्राची मी प्राणवल्लभा आहे. त्याच्याबरोबर अत्यंत सुखी आहे. माझ्या इंद्राला सोडून इतर कुणालाही मी माझा पती म्हणून स्वीकारू शकत नाही. तेव्हा बृहस्पतीने तिला अभय दिले व इंद्र लवकरच परत येईल असे सांगून तिला आश्वस्त केले. शची बृहस्पतीच्या आश्रयाने राहत आहे हे कळताच नहुष संतापला. त्याने देवांना बोलावून त्यांची चांगलीच हजेरी घेतली. देवांनी त्याला परस्त्रीला स्पर्श करणे पाप आहे असे सांगून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो क्रोधित होऊन म्हणाला, ऋषीपत्नी अहिल्येचे सतीत्व इंद्राने तिचा पती गौतम जिवंत असताना नष्ट केले, तेव्हा तुम्ही मूग गिळून गप्प बसलात. त्याने अनेक कपट कारस्थाने केली तरी तुम्ही काही बोलला नाहीत. माझीच वस्तू मी मागतो आहे तर तुम्ही ती परस्त्री आहे असे मला सांगता? ते काही नाही. तिने माझ्या सेवेस हजर राहिले पाहिजे. देव भयभीत होऊन रदबदली करण्यासाठी बृहस्पतीकडे गेले. बृहस्पतीने तिला देवांपाशी सोपविण्यासाठी नकार दिला. हा सर्व प्रकार बघून शची स्फुंदून स्फुंदून रडू लागली. तिची समजूत काढताना बृहस्पती म्हणाले, तू अशी रडू नकोस. रडण्याने काही साध्य होणार नाही. तू स्वतःच नहुषाकडे जाऊन थोडा कालावधी मागून घे. काळाच्या पोटात अनेक विघ्न लपलेली असतात. काळच हे संकट निभावून नेईल आणि काळच नहुषाचा निपात करेल.